उद्धव ठाकरेंनी स्वतः आवाहन देखील केलं होतं, आम्ही प्रचार केलाय, तुम्ही प्रचारात सहभागी व्हा. मात्र असं असताना त्यांनी प्रचारात सहभागी झाले नाही, मात्र अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. सुशीलकुमार शिंदेनी सोलापूरचा तर विकास काही केला नाहीच नाही, परंतु परिणित शिंदे देखील काही केला नाही. परिणित शिंदेना जर शिवसेनेनं मदत केली नसती, उद्धव साहेबांचा आदेश आला नसता, तर परिणितताई शिंदे यांना सपनात खासदारकी बघावी लागली नसती, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं. परिणितताई शिंदे खासदारकी फक्त तुम्हाला शिवसैनिकांमुळे, उद्धव ठाकरेमुळे मिळाली. तुम्ही मेहरबानकी मानाय सोडून तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय. पण आमचा तुम्हाला आता सक्त इशारा आहे, या पुढची खासदारकी तुम्ही सपनात बघायची, सपनात. तुम्ही आता परत खासदार होणार नाही, ह्याची आता शिवसैनिक दक्षता घेणार. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आवाहन केलेलं होतं की प्रणिती शिंदे, मी तुझ्या प्रचाराला आलेलो होतो, त्यामुळे आता तू आमच्या प्रचारात दिसायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अहो, धोकाबाज निघाली ही माणसं. धोकेबाजाकडून आता काय अपेक्षा करायची? ती गद्दारीच करणार. ती भाजपची बे टीम आहे, भाजपची हातमिळवणी केली आहे. आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी परिणितताई शिंदे यांनी अपेक्षाला पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे, परिणित शिंदेचा पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा आहे. भाजपचा उमेदवार सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे. तुम्ही सावध राहा. आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार अमर पाटील आहे आणि त्यालाच भरघोस मतांनी निवडून द्यावं. राज्यात अनेक ठिकाणी ठाकरे गट जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? राज्यभरामध्ये काय केलं जाणार? बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा शब्द म्हणजे शब्द. एकदा शब्द दिला का तिथं माघार नाही. पण काय काय माणसं दुपारी, सकाळी, संध्याकाळी 3 टाइम शब्द बदलणार आहे. त्यातली एक परिणिती शिंदे आहे. परिणिती शिंदेला सोलापूर जिल्ह्यातनं तिचं नामो निशाण मिटवल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही.